बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा अमेरिका दौरा चांगलाच चर्चेत आला आहे। राहुल गांधी यांनी आरएसएस नंतर आरक्षण धोरणाबद्दल एक भाष्य केले। त्यांनी केलेल्या या विधानाचे पडसाद भारताच्या राजकारणात उमटले आहेत। अमेरिका दौऱ्यात राहुल गांधी यांनी आरक्षणाबद्दल भूमिका मांडली होती। योग्य वेळ आल्यावर काँग्रेस आरक्षण संपवण्याबाबत विचार करेल, जेव्हा देशात सर्वांना समान संधी मिळू लागतील। पण सध्या भारतात अशी परिस्थिती नाही। जेव्हा तुम्ही आर्थिक आकडे बघतात तेव्हा आदिवासींना 100 रुपयातून 10 पैसे मिळत आहेत, दलितांना 100 रुपयातून 5 रुपये मिळतात आणि ओबीसींनाही इतकेच पैसे मिळतात। भारतातील बिझनेस लीडर्सची जर आपण यादी बघितली तर मला वाटते टॉप 200 मध्ये एक ओबीसी आहे। खरं तर त्यांची संख्या भारतात 50% आहे, पण आम्ही या आजारावर उपचार करत नाही, असे राहुल गांधी या मुलाखतीत म्हटले आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावर भूमिका मांडत राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवला आहे। त्यांनी याबाबत एक्सवर एक पोस्ट केली आहे। अमित शाह म्हणतात, देशविरोधात बोलणे आणि देशाचे तुकडे करणाऱ्या शक्तींसोबत उभे राहणे ही राहुल गांधी आणि काँग्रेसची सवय झाली आहे। मग ते जम्मू काश्मीरमध्ये जेएनकेसीच्या देशविरोधी आणि आरक्षण विरोधी अजेंड्याचे समर्थन करणे असो वा परदेशातील व्यासपीठांवर भारताविरोधात बोलणे असो, राहुल गांधींनी नेहमीच भारताच्या सुरक्षेला आणि भावनांना ठेच पोहोचवली आहे। राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या आरक्षण विरोधी चेहरा या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आणला आहे। अमित शाह पुढे म्हणतात, भाषांमध्ये, प्रांतांमध्ये आणि धर्मात भेदभाव निर्माण करण्याबद्दल बोलणे, त्यातून राहुल गांधी यांची फूट पाडण्याचे विचार दिसतात। राहुल गांधींनी देशातून आरक्षण संपवण्यासाठी भाषा करून काँग्रेसच्या आरक्षण विरोधी चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आणण्याचे काम केले आहे। मनातील गोष्टी आणि विचार कोणत्या ना कोणत्या माध्यमातून बाहेर येतच असतात। मी राहुल गांधी यांना सांगू इच्छितो की जोपर्यंत भाजप आहे, आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही आणि देशाच्या एकतेसोबत छेडछाड करू शकत नाही, असे शाह यांनी राहुल गांधी यांच्या आरक्षणाबद्दल केलेल्या विधानावर म्हटले।